नमस्कार मित्रांनो, मोठी संकटे येतील या वस्तू कधीच कोणाकडे मागू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या पूर्वजांना म्हणजेच आपल्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना असे सांगताना ऐकले असेल की दुसऱ्या लोकांच्या काही वस्तू आपण चुकूनही वापरू नयेत. वास्तुशास्त्रसुद्धा या गोष्टीला दुजोरा देते. आपल्या हिंदू धर्मशास्त्रातसुद्धा असे सांगितले आहे की दुसऱ्यांच्या काही विशिष्ट वस्तू वापरल्याने आपल्या जीवनामध्ये वाईट वेळ सुरू होते. आपल्याला ग्रहदोष लागतात, आपल्या कुंडलीत दोष निर्माण होतात. मित्रांनो, याचे दुष्परिणाम आता सध्या वर्तमान काळात जरी दिसले नाहीत तरी भविष्यामध्ये मोठी संकटे येऊ शकतात. जाणून घ्या या 5 वस्तू कोणत्या आहेत ज्या आपण दुसऱ्यांच्या अजिबात वापरू नयेत. 1. दुसऱ्यांचे कपडे. दुसऱ्यांचे कपडे, मग हे कपडे कोणतेही असू दे, दुसऱ्यांचे कपडे आपण अजिबात वापरू नयेत. तसेच दुसऱ्यांचे अंथरूण पांघरूण अजिबात वापरू नये. दुसऱ्यांचे कपडे आपण वापरल्यास त्यांचे दोष आपल्याला लागतात. त्या व्यक्तीला जे रोग असतील, आजार असतील ते आपल्या पाठीमागे लागतात. तसेच त्या व्यक्तीच्या कुंडलीतील दोष आपल्या मागे लागतात. कुंडलीत दोषसुद्धा निर्माण होतो आणि म्हणूनच दुसऱ्या व्यक्तींचे कपडे तसेच अंथरूण आणि पांघरूण सुद्धा चुकूनही वापरू नये. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला एखादं घर विकत घ्यायचं आहे किंवा तुम्ही जुनी वास्तू विकत घेत असाल, एखादा बंगला आहे जो खूप दिवस पडून होता, ज्याच्यामध्ये कोणी राहिले नाही, त्या घराच्या बाबतीत संपूर्ण चौकशी करूनच ते घर विकत घ्यावं. कारण हे घर बंद पडलेलं असतं. त्या घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक वाईट आत्मांचा वास त्या घरात निर्माण होतो. अनेक वाईट आत्मा त्या घरात प्रवेश करतात. त्या घरात नेमकं काय घडलं होतं, घराचा काय इतिहास आहे हे जाणून घ्यायला हवे. जुन्या जाणत्या लोकांकडून हे घर विकत घ्यावं की नाही, घरात प्रवेश करावा की नाही याबाबत सुद्धा आपण सल्ला घ्यावा. एखाद्या नवीन ठिकाणी घेतल्यानंतर नवीन वास्तूमध्ये प्रवेश करताना ही नक्की काळजी घ्या. मित्रांनो, बरीचशी घरं ही शापित असतात. बऱ्याचशा घरांना शाप लागलेला असतो आणि शापांचा प्रभाव म्हणून तुम्ही अशा घरात प्रवेश केला तर तुम्हाला भयंकर तोटे हे सहन करावे लागतात. कदाचित तुमचं जीवन हे बर्बादही होऊ शकते. म्हणून सावधगिरी बाळगा. तिसरी गोष्ट, दुसऱ्याने वापरलेल्या चपला अजिबात वापरू नका किंवा दुसऱ्याने वापरलेले बुटं अजिबात वापरू नका. असे केल्याने आपली कुंडली बिघडते, आपल्या कुंडलीत दोष निर्माण होतात. बऱ्याचदा आपल्या घरात पाहुणे वगैरे येतात, त्यांच्या चपला आपण आत ठेवत असाल तर काही हरकत नाही, मात्र दीर्घकाळ या चपला आपण आपल्या घराच्या आत ठेवता कामा नये. यासाठी आपण आपल्या घराच्या बाहेर एखादं चपलांचं स्टँड बनवून त्या ठिकाणी या चपला ठेवू शकता. दुसऱ्या व्यक्तींच्या चपला जर आपल्या घरात दीर्घकाळ राहत असतील तर आपल्या चालू कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. प्रत्येक शुभकार्य असफल होऊ लागते. जर काही चांगलं होत असेल ते होता होता थांबते आणि दोष लागतात. ही गोष्ट तर निराळी. दुसऱ्या व्यक्तींच्या चपला आणि बूट हे आपल्या घरात ठेवू नये. दुसऱ्यांच्या चपला व बूट सुद्धा वापरू नयेत. आपल्याला वेळोवेळी गरज पडते ते पैशांची आणि पैशांचे उधारीचे व्यवहार आपण करत असतो. जर एखाद्या व्यक्तींकडून उधार पैसे घेतले असतील तर त्याला ते वेळच्या वेळी परत करणे गरजेचे आहे. जर दुसऱ्यांचे उधार घेतलेले पैसे जर परत करत नसाल तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला त्या पैशांचा लाभ होतो, मात्र खरं तर तुम्हाला अनेक दोष त्यामुळे लागत असतात. लक्ष्मी अशा घरात टिकत नाही. म्हणूनच असे पैसे परत करा. बऱ्याचदा असे होते की आपली गरज भागते, आपल्याकडे पैसे पण येतात, पण आपल्याकडे हे पैसे येऊन सुद्धा ते परत करण्याचे आपण नाव काढत नाही. मित्रांनो, अशा प्रकारची चूक अजिबात करू नका. याने सुद्धा भयंकर नुकसानीस सामोरे जावे लागते. या गोष्टींचे आपण पालन करा. या गोष्टी आपण दुसऱ्यांच्या अजिबात वापरू नका आणि आपल्या चुका वेळीच सुधारा. तुम्हा सर्वांवर स्वामी समर्थांची कृपादृष्टी अखंड राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.